धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघ ठाकरेंचे आमदार कैलास पाटलांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला मतदारसंघ। 2022 मध्ये शिंदेंनी केलेल्या बंडात 40 आमदार गेले, पण या सगळ्यात कैलास पाटील मात्र ठाकरेंच्या मागे खंबीरपणे उभे राहिले। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटलांच्या मैत्रीने उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुकीत मोठं गिफ्ट मिळालं। कैलास पाटलांचा लोकांमध्ये असलेला दांडगा जनसंपर्क यामुळे खासदार ओमराजे निंबाळकरांना विजय अधिक सोपा झाला। आता विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। त्यात कळंब विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत होण्याची शक्यता आहे, ज्यात आमदार कैलास पाटलांच्या विरोधात राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत। पण कैलास पाटील यांची राजकीय ताकद पाहिली तर खासदार ओमराजे निंबाळकरांच्या नेतृत्वात कैलास पाटील राजकारणात सक्रिय झाले। पुढे जाऊन धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य झाले। कामाच्या जोरावर आणि खासदार ओमराजे निंबाळकरांच्या साथीने जिल्ह्यात दबदबा निर्माण केला। 2019 मध्ये कैलास पाटील शिवसेनेकडून कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले। तानाजी सावंत यांच्या भूमपरांडा वाशिम मतदारसंघातून ओमराजेंना सर्वाधिक 81,000चं लीड मिळालं, जी विधानसभेसाठी तानाजी सावंत यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे। ओमराजेंनी 2019 मध्ये लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी कैलास पाटलांसाठी धाराशिव कळंब हा विधानसभा मतदारसंघ सुरक्षित मानला होता। कैलास पाटलांनी विधानसभा लढवली आणि ओमराजेंनी दर्शवलेला विश्वास हा खरा ठरवला। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार ओमराजेंसाठी कैलास पाटलांनी जोरदार प्रचारही केला आणि त्यांना निवडून आणण्यात मदत केली। परंतु आता याच कैलास पाटलांना धनंजय सावंतांनी आव्हान दिलं तर नेमकं काय होईल? आणि या समीकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये जरूर कळवा।